थँक्यू भाई, थँक्यू शिवाजी भाई. अभि आणि पुंडलिक बाप्पा दोन ओपनर बॅट्समॅन. ओम दत्ता वॉरियर्स आणि गांजेश्वरी इंडियन्साचो पहिलो बॉलर सगुण. अँड हियर वी गो, फर्स्ट बॉल फ्रॉम सगुण टू अभि. सगुण येलो, बॉल घातला आणि अभि उकलीला, घुणेला लेग सायडीक. पॉवर प्ले चालू असा. पहिलोच बॉल कार्याकात चौको. विथ दिस 4 ओम दत्ता वॉरियर्स. ओम दत्ता ओपन दॅर अकाउंट विथ 4. कार्याकात चौको. अभिच्या बॅटांच्यान सगुण. सगुण आपलो फुडलो बॉल घेऊन परत एकदा अभिषेकाक. स्कोर झाला 4 रन आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट बॉल. आणि बरो बॉल पडलो आणि बाहेर सरलो, कट झालो, कांयच करू शकलो ना बॅट्समॅन. डॉट बॉल मार्क. स्कोर रिमेन्स ऑन 4. बरी क्रिकेट. उजगांव प्रीमियर लीग चालू असा. सगुण परत एकदा आणि अभिन उकलून मारला. फिल्डर असा पण 2 जण फिल्डर आणि बरी जज आणि बरी कॅच जयेश 07 जर्सी. ओम दत्ता वॉरियर्स लॉस्ट their फर्स्ट विकेट इन द फॉर्म ऑफ अभि. एक चौको मारलो, एक डॉट बॉल आणि कॉट आउट. त्याका रिप्लेस करपाक गेला परेश मुन्ना. आणि आमच्या मदी एक बरो रिस्पेक्टेड प्लेयर, तसो एक्सपिरियन्स प्लेयर असा बाप्पा, जो आता फेस करतलो सगुणांक. स्कोर झाला 4 रन विथ द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ 0.3 ओव्हर्स. पहिल्या ओव्हरीच्या 3 बॉल झाल्या. फिल्डिंगेन थोडी चेंज केली. बाप्पा खातीर एक सिली पॉइंट म्हणपा जाता. कॅचिंग पोझिशन लायला 07. जयेश 07 सिली पॉइंटाचेर गेला. सगुण आपलो फुडलो बॉल घेऊन बाप्पाक, आणि बाप्पान मारलो लेग सायडीक. फिल्डर आसा थंय. बरी फिल्डिंग दिलीपाची आणि डॉट बॉल मार्क हियर. फाईन लेग, शॉर्ट फाईन लेग म्हणपा जाता. दिलीप घालून घेतले, डाय मारली आणि बॉल अडयलो. सगुण बरो बॉल आणि डॉट बॉल मार्क. सगुण फुडलो बॉल घेऊन परत एकदा पुंडलिक बाप्पाक. सगुण घातलो आणि पुंडलिकान मारला. परत एकदा बाप्पान मारलो आणि बॉलराच्या हातीनूच बरी बॉलिंग, खरेंच बरी बॉलिंग. पहिल्या बॉलाक चौको पडोन 4 बरे बॉल घातले सगुणान. दुसरो डॉट बॉल. तिसऱ्या बॉलाक अभिची विकेट घेतली आणि बाप्पा सारख्या बॅट्समॅनाक 2 बॉल डॉट. लास्ट बॉल घेऊन सगुण 4 रन झाल्या. 1 विकेट गेल्या ओम दत्ता वॉरियर्साची. गांजेश्वरी इंडियन्स बरी स्टार्ट सगुणाच्या वतीन आणि परत एक बरो बॉल. तितलोच बरो शॉट, पण फिल्डर असा थंय. 1 रन मेळटलो. स्कोर झालो 5 रन आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओव्हर. बाप्पान स्ट्राईक रोटेट केल्या, स्ट्राईक दवरल्या सेकंड ओव्हरीक. स्कोर झाला 5 रन. जयेश दुसरी ओव्हर घालतलो गांजेश्वरी इंडियन्साच्या वतीन. जयेश फेस करतलो बाप्पा. 1 ओव्हरीन 5 रन झाल्या, 1 विकेट गेल्या ओम दत्ता वॉरियर्साची. जयेश येलो, बॉल घातलो आणि लेग सायडीक बाहेर बॉल. वाईड बॉल डिक्लेअर. स्कोर मूव्स टू 6 विथ दिस एक्स्ट्रा. जयेश विथ दिस नेक्स्ट बॉल. परत एकदा बाप्पाक. जयेश येलो, बॉल घातलो आणि बाप्पान उकलून मारपाक केलो. बरो बॉल, लो फुल टॉस. कांयच करू शकना बाप्पा. 1 रन मेळटलो आणि तो गुस्सा फिल्डिंग तरी असताना बरी रिकवरी आणि 21 रन.
आणि स्कोर झालो 7 रन विथ दी सिंगल. स्कोर झाला 7 रन. जयेश फुडलो बॉल घेऊन या फावट फेस करतलो फर्स्ट टाइम मुन्ना परेश. स्कोर 7 जयेश 2 परेश. जयेश 2 परेश. स्कोर झाला 7 रन विथ लॉस ऑफ फर्स्ट विकेट. आणि बरोबर तितली कोट का कितें तरी असली. रामेश्वरान फाटल्यान गुस्सा केला. बरी बॉलिंग जयेशाची. तितली फिल्डरिंग साथ दिना. बरी बॉलिंग आणि बरी क्रिकेट चालू असा. जयेश आपला फुडलो बॉल घेऊन परेशाक. स्कोर झाला 7 रन आफ्टर लॉस ऑफ 1 विकेट. आणि जयेश परत एकदा बॉल घातला. फिल्डर असा थंय पण 1 रन मेळटलो आणि बरी फिल्डिंग सगुणाची. 1 रन. स्कोर मूव्स टू 8. स्कोर मूव्स टू 8 विथ दिस सिंगल. बाप्पा पावलो स्ट्रायकार. बरी बॉलिंग चालू असा गांजेश्वरी इंडियन्साची. जयेश फुडलो बॉल घेऊन बाप्पा पुढे येला मारला आणि थंय फिल्डर असा पण आपण फर्स्ट टाइम बाप्पाक हात फ्री झाले. लॉंग ऑफाच्या वयल्यान 6 मारली विथ दी 6. लेग साइडीक भायर असलो वायड बॉल. स्कोर मूव्स टू 15 विथ दिस एक्स्ट्रा. पहिल्या फावट बाप्पाक हात फ्री करपाचो चान्स मेळ्ळो. बरी 6 मारली कार्याकात. परत एकदा जयेश फुडलो बॉल घेऊन बाप्पाक. या फावट बाप्पान परत एकदा उकलून मारला. फिल्डर असा पण आपण कांयच करू शकना. परत एक सोको. बाप्पा सारख्या बॅट्समॅनाक चड टाइम बांदून दवरूंक मेळना. स्कोर मूव्स टू 21. कार्याकात 2 सके कन्सिक्युटिव्ह 2 सिक्सीस. फिल्डिंग थोडी चेंज. मंथन कॅप्टन मातशी फिल्डिंग चेंज करता. जयेश फुडलो बॉल घेऊन बाप्पा ऑन हॅट्रिक. आणि बरो बॉल पायाचेर असलो. लेग साइडीक फ्लिक केला. 1 रन मेळटलो. 21 रन. स्कोर मूव्स टू 22 आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 overs. फुडली ओव्हर घालतलो सुनील आत्ता ह्याच्यान पहिलीच्या मॅचीक 4 विकेटी काढलेलो. सुनील 1 रन देऊन 4 विकेटी. सुनील फिल्डिंग थोडी सेट करता. बाप्पा असा स्ट्रायकर. स्कोर झाला 22 आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 overs. 22 for 1 ओम दत्ता वॉरियर्स. सुनील विथ दिस नेक्स्ट बॉल. फर्स्ट बॉल टू बाप्पा. सुनील येलो बॉल घातलो. शॉर्ट बॉल आणि बाप्पा कंप्लीट बीट झालो. आणि किपरान सगळे फॉर्मॅलिटीज केले फाटल्यान. डॉट बॉल मार्क. सुनील डॉट बॉल फर्स्ट. दुसरा बॉल घेऊन सुनील बाप्पाक. स्कोर रिमेन्स ऑन 22 आफ्टर कंप्लीशन ऑफ 2.01 ओव्हर. सुनील येलो बॉल घातला आणि परत एकदा बाप्पाक. आणि सुनीलाची जोरदार लेग बिफोर विकेट अपील केली. बरो बॉल सुनीलाचो. Don't bore ball, don't dot ball. Score remains on 22 after completion of 2.2 overs. Bappa on strike. स्कोर झाला 22 रन. 2 ओव्हरी कंप्लीट. 2 बॉल झाला तिसऱ्या ओव्हरीचे. तिसरा बॉल घेऊन सुनील. या फावट बाप्पा पुढे येला. वैर मारला. फिल्डर असा मंथन पाना. पळया मंथन किती करता. मंथन बरी ट्राय केली. मंथनान खरंच बरी ट्राय केली पण मिस जज झालो. मंथनान फाटल्यान पळोवन असताना उडी मारली.
बरी ट्राय केली म्हणताना पण 6 गेली. स्कोर जम्प्स टू 28 विथ दी 6. परत एकदा सुनील, या फाउट पुंडलिक बाप्पा परत एकदा. सुनील येलो, बॉल घातला आणि सुनीलान बाप्पान वयर मारला. सुदीन असा पोना तो फिल्डर 2 जण धावता आणि बरी फिल्डिंग. 1 रन मेळटलो आणि दुसरो रन कंप्लीट केलो. बरी फिल्डिंग सगुणाची. स्कोर झालो 30 रन. 2 रन काढले. 4 बॉल झाल्या सुनीलाचे. बरी बॉलिंग झाल्या सुनीलाची. सुनील परत एकदा फुडलो बॉल घेऊन पुंडलिक बाप्पा. सुनील येलो, बाप्पा पुढे येलो मारपाक. कनेक्ट झालो ना सारको. लेग साइडीक गेला. इजी सिंगल येतलोच येतलो आणि 21 रन सिंगल. विथ दी सिंगल स्कोर मूव्स टू 31. सुनील या फाउट फेस करतलो परेश. सुनील विथ हिज लास्ट बॉल. स्कोर इज 31. स्कोर इज 31. सुनील आणि फेस करतलो परेश. स्कोर घाला 31 रन विथ द लॉस ऑफ 1 विकेट. आणि परेशान पहिलो बरो बरो बॉल आणि तितलोच कार्य परेशाचा शॉट. With the 6, score jumps to 37. After completion of 3 overs, score is 37. आणि पहिलो कार्यकात आणि बरो शॉट परेशाच्या बॅटान. फोर्थ ओव्हर गांजेश्वरी इंडियन्साच्या वतीन घेऊन येतलो गौरेश. बरी बॉलिंग जाल्ल्या सध्या तरी. कंट्रोल क्रिकेट म्हणटा तशी बरे तांकां बांदून दवरल्या ओम दत्ता वॉरियर्साच्या बॅट्समॅनांक. सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलो. बाप्पाचो कार्यकात सोको. बाप्पाचो कार्यकात सोको. विथ दी 6, स्कोर जम्प्स टू 43. Score jumps to 43 after completion of 3.1 over. 3 ओव्हरी 1 बॉल झालो. पहिला बॉलाक बरो सोको बाप्पाचो. गौरेश पुढलो बॉल घेऊन. बाप्पा मातसो फॉर्मान येत असा आणि बाप्पा परत एकदा पुढे येयला मारपाक पण या फाउट चुकलो बॉल. कनेक्ट सारखो झालो ना पण 1 रन येतलो. 21 रन. स्ट्राईक रोटेट केली विथ दी सिंगल. स्कोर इज 44. 44. गौरेश या फाउट परेशाक. मंथन असा फिल्डर. बरी फिल्डिंग मंथनाची. 1 रन मेळटलो आणि 21 रन विथ दिस सिंगल. स्कोर मूव्स टू 45. 45 रन. 45 रन. 45 फॉर 1. गौरेश टू बाप्पा. पुंडलिक बाप्पा आणि बाप्पा पुढे येला. फिल्डर असा आणि बरी फिल्डिंग तितलोच बरो थ्रो सगुणाचो. 1 रन मेळटलो आणि 21 रन. स्कोर मूव्स टू 46. स्कोर इज 46. वी आर इन अ 4th ओव्हर. गौरेश टू परेश. गौरेश येलो, बॉल घातला आणि परेशान उकलून मारपाक केल्लो पण कंप्लीट चुकलो. डॉट बॉल मार्क. गौरेश बरी बॉलिंग. 1 6 मारून पासून बरो रिकवर. बरे कमबॅक. गौरेश विथ दिस नेक्स्ट बॉल टू परेश आणि परेशान उकलून मारला ना ग्राउंड शॉटूच. 1 रन मेळटलो पण ना बाप्पा स्ट्राईक रोट दवरूंक सोदता आणि वो रन आउट. परेश रन आउट जावन भायर सरलो. Score remains on 46 with the loss of 2 wickets after completion of 4 overs.
देवेन आमचो लाडको पो देवेन रिप्लेस करतलो परेशाक. चार ओव्हरी कंप्लीट झाला. स्कोर झाला 46. पाचवी ओव्हर घेऊन येतलो दिलीप. 90 जर्सी नंबर 90 दिलीप. स्कोर झाला 46 आफ्टर कंप्लीशन ऑफ 4 ओव्हर्स. दिलीप टू बाप्पा. बाप्पा बॉल घेतलो पहिलो बॉल आणि कार्याकात सोको. With the 6 score jumps to 52. 52. बाप्पा परत एकदा फेस करतलो. हेलिकॉप्टर शॉट आणि दोन फिल्डरांच्या मदल्यान चौको. स्कोर इज 56 विथ दी 6 and 4. एक पहिली चौको मागीर एक चौको. स्कोर झाला 56. दिलीप थर्ड बॉल. तिसरो बॉल घेऊन बाप्पाक. एक चौको मारलो बाप्पान. स्कोर झाला 56. दिलीप टू पुंडलिक आणि वाईड बॉल आणि चौको. 5 रन एडेड टू टोटल. स्कोर moves to 61. Score moves to 61. रामेश्वर कॅप्टन मातसो नाखुश बॉलराचेर. बाप्पा एक 6 एक 4 आणि एक 5 रन बाप्पाक विथ एक्स्ट्रा. दिलीप परत एकदा बाप्पाक आणि हाफ आउट. बरो बॉल. बाप्पा फुडें येयल्लो मारपाक. कंप्लीट बीट केलो बाप्पाक आणि डॉट बॉल मार्क. रामेश्वर कॅप्टन मातसो टाइम कमी आसा आमचे कडेन. हांगा रोकडोच काळोख जाता. आमी हिल स्टेशनाचेर आसा. 4 म्हणसर हांगा 7चो टाइम जाता. मातशें फास्ट. दिलीप विथ दिस नेक्स्ट बॉल टू बाप्पा. या फावट बाप्पान मारलो ऑफ साइडीक आणि फिल्डर कोणूच ना आणि वो सोको. बरो शॉट. ऑलमोस्ट यॉर्क केल्लो बाप्पान आपणाकूच पण तितलो बरो शॉट मारलो. स्कोर जम्प्स टू 67. 2 सिक्सरी एक 4 आणि एक एक्स्ट्रा 5 रन. दिलीप फुडलो बॉल घेऊन पुंडलिक बाप्पा येलो फुल टॉस आणि फिल्डर जातोय पण फिल्डर विल बी स्पेक्टेटर अगेन. परत एक चौको. स्कोर मूव्स टू 71. जे सॅक्रिफायस केल्ले परेशाच्या विकेटीचे लास्ट बॉल लास्ट ओव्हरीच्या तेजे भरून काडटा बाप्पा. परेशाक रन आउट करून स्ट्रायक दवरलेली तेणीन आणि त्या फाटल्यान 2 सिक्सरी 2 फोरी मारल्यो. एक वायडाची 4 गेली. स्कोर 71 पावयलो बाप्पान. फुडलो बॉल घेऊन फेस करतो बाप्पा. ह्या फावट यॉर्क जालो बाप्पाक. हेलिकॉप्टर शॉट मारलो पण एकूच रन मेळटलो आणि विथ दिस सिंगल स्कोर इज 72 आणि 73 जाय जिखपाक गांजेश्वरी इंडियन्साक. ओम दत्ता वॉरियर्स पुंडलिक बाप्पा. बरो शो केलो पुंडलिक बाप्पान. स्कोर काढला. टोटल जाल्या 73 रन्स जाय जिखपाक गांजेश्वरी इंडियन्स. परत एकदा आमच्या स्पॉन्सरांची नावं घेता. 53 इंडिव्हिज्युअल स्कोर ऑफ पुंडलिक बाप्पा. कॅप्टन ऑफ व्ही शांतू ब्लास्टर्स आणि मारुदेव स्ट्रायकर्स. कॅप्टन ऑफ व्ही शांतू ब्लास्टर अँड मारुदेव स्ट्रायकर्स प्लीज कम फॉर टॉस. फर्स्ट अँड फायनल कॉल कॅप्टन मारुदेव आणि व्ही शांतू. जी मॅच चालू आसा
ती ओम दत्ता वॉरियर्स आणि गांजेश्वरी इंडियन्स. ओम दत्ता वॉरियर्सान पहिली जी बॅटिंग करून 72 रन्स काढले, भितरले 53 इंडिव्हिज्युअल स्कोर बाप्पाचो. कॅप्टन ऑफ ओम दत्ता, प्लीज सेट युअर फील्ड एज फास्ट एज पॉसिबल. आणि गांजेश्वरी इंडियन्साचे ओपनर बेगीन येवचे. सागर फात्रेकर मातसो कमेंट्री बॉक्साड येवचो. विशांतु ब्लास्टर्स और मारुदेव स्ट्राइकर साहब को लास्ट कॉल जा रहा है, कृपया टॉस के लिया जाए. लाजवाब शॉट, करारा प्रहार, गेंद चली गई सीधी सी मारेगा बार 6 रनों के लिए. बेहतरीन गांजेश्वरी क्रिकेटर्स वर्सेस ओम दत्ता वॉरियर्स के बीच में चलता हुआ यह करारा मुकाबला. इसके बाद होने वाला मुकाबला, बेहतरीन शॉट, घुमाया बल्ला टकराई गेंद बल्ले से, चली गई सीमा रेखा पर 6 रनों के लिए. दंदनाता झंझनाता रामेश्वर के बल्ले से निकलता हुआ ये करारा प्रहार. जैसे आप वैसे हम, ऐसा ही कुछ कहना चाहता है रामेश्वर का बल्ला. पावर इट्स, ऐसा कहा जाता है, पावर इट्स टेम्पररी, क्लास इज परमानेंट. बापा के बल्ले से कुछ ऐसे ही देखने को मिला और उसको करारा जवाब वहां पे रामेश्वर लगातार 2 गेंदों में 2 छक्के जड़ने के बाद दे चुके हैं. हम भी किसी से कम नहीं, ऐसा ही कुछ कहना चाहते हैं रामेश्वर अपने बल्ले से. और एक प्रहार, गेंद चली गई सीधी सीमा रेखा पार 6 रनों के लिए. गौरीश के लिए बल्ले से निकला हुआ ये करारा प्रहार, गेंद चली गई सीमा रेखा पार 6 रनों के साथ. रन संख्या बढ़ती हुई पहुंची विकेट, बिना किसी विकेट, बिना किसी नुकसान 19 रनों के ऊपर. ओ हो, ये कारपेट के सारे आड़े बल्ले से गेंद को खेला, गेंद चली गई सीमा रेखा पार और एक बार 4 रनों के लिए. गौरीश के बल्ले से निकलता हुआ ये चौका. रन संख्या बढ़ती हुई पहुंची 1 ओवर की समाप्ति के बाद बिना किसी विकेट, बिना किसी नुकसान 23 रनों के ऊपर. सुरेख चेंडू, एका चांगल्या चेंडूची सांगता होताना दरम्यान बाप्पा आपल्या संघासाठी प्रतिनिधित्व करतोय. आपल्या संघाचं ओम दत्ता वॉरियर संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय.
दरम्यान आणखी एक सुरेख पद्धतीचा चेंडू, फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, फायदा उठवू शकले नाहीत फलंदाज रामेश्वर. एका धावेने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या बदल पोचते ती म्हणजे बिना गड्याच्या मोबदल्यात 24 धावा. 73 धावांचं लक्ष बाप्पाने आपल्या संघासाठी उभं केलंय. आणि आता मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू काही वेळासाठी हवेत, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षकांनी निकाल मात्र लागतोय तो म्हणजे बाप्पाच्या बाजूनं. सुरेख मागच्या षटकामध्ये चांगले फटके बघायला मिळाले आणि गौरेश इथं मात्र झेलबाद होऊन माघारी परततोय. बाप्पाची सुरेख गोलंदाजी आणि इथं मात्र नवीन फलंदाजाला आमंत्रित करते. गौरेशची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेनं येतोय, तो म्हणजे कुलदीप. आणि आता स्ट्राईक एंडवर बाप्पाच्या गोलंदाजीचा सामना करेल तो म्हणजे रामेश्वर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बऱ्याच वेळासाठी हवे, चेंडू सीमा पार करतोय. सुरेख फटका रामेश्वरच्या बॅट मधून निघतोय, चेंडू जातोय सीमा पार, षटकार. 6 धावांनी धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पोचते ती म्हणजे एका गड्याच्या मोबदल्यात 30 धावा. पुन्हा एकदा गगनचुंबी छक्का. रामेश्वर इथं मात्र 73 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरतोय आणि लागोपाठ 2 षटकार बाप्पाच्या गोलंदाजीवर सुद्धा. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, इथं मात्र बाप्पा लालच दाखवतोय आणि रामेश्वरला धाडतोय तंबूच्या दिशेनं. रामेश्वरला इथं मात्र खेळी समाप्त करून माघारी परतावं लागेल. सुरेख सुरुवात केली होती आपल्या संघासाठी, 73 धावांचं लक्ष्य पार करण्यासाठी मैदानात उतरला होता. त्याच्या जोडीला इथं मात्र गौरीश एक षटकार एक चौकार मारून तंबूत परतला आणि त्यानंतर रामेश्वर सुद्धा 4 षटकार आणि एक एकेरी धाव, तब्बल 26 धावांनी माघारी परतला. दरम्यान धाव संख्या पोचते 2 गड्यांच्या मोबदल्यात 36 धावा. आणि आता मात्र रामेश्वरची जागा घेण्यासाठी मैदानाच्या दिशेने आणखी एक नौका फलंदाज येतोय. सुनील आता मात्र जबाबदारी घ्यावी लागेल. दोन्ही फलंदाज 36 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 36 लॉस ऑफ 2 विकेट. 2 षटकांची सांगता होते. बाप्पा काही वेळासाठी असं वाटलं की थोडासा महागडा ठरला जातोय, परंतु गोलंदाजाची सुद्धा काहीशी चाल असते आणि त्या चालीमध्ये त्या जाळ्यात फसले गेले 2 फलंदाज. सलामीवीर, दोन्ही सलामीवीर इथं मात्र तंबूच्या दिशेनं माघारी परतताना दिसले. सलामीची जोडी माघारी परतल्यानंतर आता मात्र जबाबदारी राहील ती म्हणजे कुलदीप आणि सुनील या दोन्ही फलंदाजांवर. आता मात्र थोडीशी सावध आणि आक्रमक खेळी करावी लागेल उरलेल्या 3 षटकांमध्ये. इथं मात्र लेग साइडच्या दिशेनं टोलावलेला चेंडू पुन्हा एकदा गगनाला गवसणी घालतोय तोपर्यंत सीमा पार करतोय चेंडू. चेंडू जातोय 6 धावांसाठी. खणखणीत कुलदीपच्या बॅट मधून निघालेला षटकार आणि पंचांकडून येतोय नोचा इशारा. पंचांकडून नो घोषित केला जातोय. थोडासा क्षेत्ररक्षणाचा हिशोब चुकला आणि इथं मात्र हिशोब चुकला की निश्चितच तोटा होतो हे मात्र नक्की. आणि तोच तोटा इथं मात्र ओम दत्ता वॉरियर संघाला भोगावा लागतोय. आणि आता फ्री हिटचा चान्स आहे. फ्री हिटची संधी इथं मात्र येते ती म्हणजे कुलदीप या फलंदाजाला कितीसा फायदा उठवतोय येणारा फटका ठरवेल. इथं मात्र लेग साइडच्या दिशेनं थोडासा लाईन भटकतोय. पंचांकडून स्वैर घोषित केला जातोय आणि आता मात्र फ्री हिट तसाच थोडासा
कंटिन्यू राहील आणि धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पोचते ती म्हणजे तब्बल 44 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. इथं मात्र पुन्हा एकदा खणखणीत गगनचुंबी षटकार कुलदीपच्या बॅट मधून निघालेला. इथं मात्र फ्रीडची संधी होती, फ्रीडचा फायदा उठवायचा होता आणि यालाच म्हणतात संधीचा फायदा उठवणं. खरोखरच सुरेख फटका होता कुलदीपच्या बॅट मधून निघालेला. थोडासा पावलांचा वापर, पावलांची थोडीशी हालचाल होताना दिसली. चेंडू मागे टाकायचा की पुढे टाकायचा याच विचारात इथं मात्र पुन्हा एकदा खणखणीची षटकार बसतोय तो म्हणजे कुलदीप याच्या बॅट मधून. कुलदीप इज ऑन फायर. धावसंख्या पोचते तब्बल 2 गड्यांच्या मोबदल्यात 56 धावा. 73 धावा पार करायच्या आहेत. कदाचित एक षटक शिल्लक राहत की काय अशी थोडीशी परिस्थिती कुलदीप याच्या बॅट मधून बघायला मिळते. आणि पुन्हा एकदा चौथा चेंडू, गोलंदाज तोच, फलंदाज तोच आणि इथं मात्र निकालही लागतोय तोच. पुन्हा एकदा कुलदीप याच्या बॅट मधून निघालेला खणखणीत षटकार. सुरेख पद्धतीचा चेंडू. इथं मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न होता पण थोडासा उशीर झालाय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. तब्बल 4 चेंडूवर 4 षटकार आणि त्यामध्ये एक नो बॉल म्हणजे दुष्काळात 13वा महिना म्हणावा अशी थोडीशी परिस्थिती इथं मात्र ओम दत्ता वॉरियर संघासाठी निर्माण झालेली. दरम्यान धाव संख्येत बदल होतोय. धाव संख्या पोचते 2 गड्यांच्या मोबदल्यात 63 धावा. इथं मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू त्रिफळाचीत करून जातोय. यष्ट्यांचा वेध घेत इथं मात्र गौरीशला, सुनीलला पेविलियनचा रस्ता दाखवतोय. आणि 5 चेंडू नंतर धाव संख्या पोचते 3 गड्यांच्या मोबदल्यात 63 धावा. जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. ओम दत्ता वॉरियर संघासाठी स्वतः कर्णधार बाप्पाने बरेच प्रयत्न केले होते. फलंदाजीत चुरस दाखवली होती. गोलंदाजीत सुद्धा 2 सलामीवीर माघारी धाडले होते. परंतु पुढच्या षटकात तब्बल 4 चेंडूवर 4 षटकार खेचले गेले आणि इथं मात्र थोडासा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पळीचा संपर्क नाही आणि इथं मात्र चेंडू निर्धाव जातोय. दरम्यान 3ऱ्या षटकांची सांगता होते. संगम इथं मात्र थोडासा म्हणण्यापेक्षा बराचसा ओम दत्ता वॉरियर साठी महागडा ठरतोय आणि त्याचा फायदा होतोय तो म्हणजे गांजेश्वरी क्रिकेटर्सला. कुलदीपची सुरेख अशी फलंदाजी. रामेश्वरच्या 2 षटकारानंतर 4 षटकारानंतर कुलदीप याच्या बॅट मधून निघालेला षटकारांचा पाऊस. पुन्हा एकदा इथं मात्र लेग साइडच्या दिशेनं कुलदीपच्या बॅट मधून कौतुक करण्याजोगा षटकार आणि धावा पोचतायत 69 धावा आणि विनिंग षटकार इथं मात्र कुलदीप ठोकतोय आणि तब्बल 8 चेंडू शिल्लक ठेवत गांजेश्वरी क्रिकेटर्स या सामन्यावर आपलं नाव कोरतोय आणि कदाचित कोणाला शंका येऊ नये अशी फलंदाजी. मॅन ऑफ द मॅचचा दावेदार, सामनावीर पुरस्कार. खरोखरच सामन्याचा सामनावीर पुरस्कार जातोय
गांजेश्वर क्रिकेटर्सचा हिरो, गांजेश्वरी इंडियन्सचा हिरो कुलदीप सामनावीर पुरस्काराचा मानकरी. मी आमंत्रित करतो सुभाष देसाई यांना, कृपया आपण सामनावीर पुरस्कार देऊन कुलदीप याला सन्मानित करायचं आहे. कुलदीप प्लीज कम. सुभाष देसाई यांच्या हस्ते सन्मान केला जातोय.